तर सांगलीत दोन पाटलांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। वसंतदादा घराणे संपवण्यासाठी माझ्या विरोधात खालच्या पातळीवर प्रचार केला असल्याचा आरोप विशाल पाटलांनी केलाय। तर सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही, जिल्हा मानसिक गुलामगिरीत राहणारा नाही असा पलटवार संजय काका पाटलांनी यावेळी केलाय। यांचा केवळाना प्रयत्न आहे की काय जमानाच आता म्हटल्यावर काय ते दुसरं करून करायचं, ह्या पातळीवर राजकारण नेतील एवढ्या खालच्या दर्जाप्रमाणे। आज आम्ही एवढे वर्ष राजकारणात आहे, आम्ही आमचं कुटुंब आहे, पण हा दर्जा एवढा खालवेल एक सीट जिंकण्यासाठी किंवा वसंतदादांच्या घराला संपवण्यासाठी ह्या एवढ्या वाईट पद्धतीची कूटनीती ही लोक अवलंबतील असं वाटलं नव्हतं। असो, शेवटी कौल ही जनताच देणार आहे। नास्ताईना अंगण वाकडं खोटे नाटे आरोप केले जातात, काहीही नाही। पराभव पुढे दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत। सकाळी 3 वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपालेलं आहे घर, काय यांच्या जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। आणि लोकांनी ठरवलेला आपला सेवक कोण, यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं। खुशकामी निकम्मी माणसं आहेत।